विद्यार्थी मित्र, आपण आज विज्ञान भाग 2 मधील प्रकरण नंबर 9 पाहणार आहोत। प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वनस्पतींना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते हे अभ्यास। म्हणजे वनस्पती प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात, पण या क्रियेसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते का हे प्रयोगाद्वारे आपल्याला पाहायचं आहे, ते सिद्ध करायचं आहे। तर त्यासाठी एक पाने असलेली हिरव्या पानाची वनस्पती कुंडीसह घ्यायची, ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर तारेची जाळी, तिपाई, गॅस बर्नर असेल, 2 चंचुपात्र असतील, पाणी असेल, अल्कोहोल असेल आणि ही तारेची जाळी अशी असेल। त्याचबरोबर हा ट्रायपॉड स्टँड, तिपाई म्हटलं तरी चालते याला। 2 चंचुपात्र असेल, एक मोठं चंचुपात्र आणि एक छोटं चंचुपात्र। त्याचबरोबर अल्कोहोल म्हणजे थोडक्यात आपण दारू वगैरे असे म्हणतो, अल्कोहोल, 2 क्लिप लागतील आपल्याला आणि काळा बोर्ड पेपर किंवा काळ्या रंगाची कागदाची पट्टी। या पद्धतीने आपल्याला साहित्य लागणार आहे। हा प्रयोग 2-3 दिवसाचा प्रयोग आहे। पहिल्यांदा आपल्याला आवश्यक असणारे वनस्पतीची कुंडी घ्यायची, अंधारामध्ये 48 तास ठेवून द्यायची। अंधारामध्ये 48 तास ठेवायची। त्यामुळे त्यामध्ये सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होणार नाही आणि या कालावधीत या वनस्पतीमध्ये असणारे पिष्टमय पदार्थ स्टार्च वापरले जातील आणि या वनस्पतीची पाने जी हिरवट रंगाची आहे ती सफेद किंवा पिवळसर रंगाची व्हायला सुरुवात होते। मग 48 तासानंतर ही कुंडी उचलायची आणि 8 तास सूर्यप्रकाशात ठेवायचे। त्यामध्ये ठेवण्यापूर्वी काळ्या रंगाच्या कागदाची एक पट्टी काढायची। या पद्धतीने काळ्या रंगाची कागदाची पट्टी घ्यायची आणि ही पट्टी दुमडून या पानावरती अशी लावून टाकायची। पानावरती आपल्याला लावायची आहे, छोटीशी काढून ती बरोबर पानावरती घट्ट करून क्लिपांच्या सहाय्याने लावायची आणि 8 तास बरोबर ही कुंडी पुन्हा सूर्यप्रकाशात ठेवायची। सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर प्रकाश संश्लेषणाची क्रिया होईल। सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषणाची क्रिया झाली की परत कुंडी आणायची, कुंडीचे पान तोडायचे आणि ते पान अल्कोहोल मध्ये टाकायचे। हे या पद्धतीने बघा, यामध्ये पान टाकलेलं आहे, हे अल्कोहोल आहे। मोठं चंचुपात्र घ्यायचं, मोठ्या चंचुपात्रात हे छोटं चंचुपात्रात सोडायचं, त्यामध्ये पान आहे आणि या पानाला उष्णता द्यायची। इतकी उष्णता द्यायची तर या पद्धतीने याला उष्णता द्यायची। उष्णता इतकी द्यायची की आपले हरित लवक विरघळतील। स्टार्च वगैरे आहेत ते वापरले गेल्यामुळे त्या ठिकाणी स्टार्च वापरले जातील आणि मग ते पान काढून घ्यायचं, त्यावरती आयोडीनचे 2-3 थेंब टाकायचे। आयोडीनचे 2-3 थेंब टाकले की ज्या भागामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया झाली, जिथं स्टार्च तयार झाले, पिष्टमय पदार्थ तयार झाले, तो भाग निळा होतो, राहिलेला भाग मात्र सफेदच राहतो। त्यामुळे त्या पानावरती पांढऱ्या रंगाची पट्टी, जिथं आपण काळी पट्टी चिटकवली होती तिथं पांढऱ्या रंगाची पट्टी दिसून येते, कारण त्या ठिकाणी सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे पिष्टमय पदार्थाची निर्मिती झाली नाही, म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया झाली नाही हे सिद्ध होतं। आणि यावरून आपण वनस्पतीला प्रकाश संश्लेषणाची क्रिया करताना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते हे सिद्ध करू शकतो। तर या ठिकाणी पानाला अशी पट्टी लावलेली आहे पहा, आणि मग हे पान या पट्टीसह 8 तास सूर्यप्रकाशात नेऊन ठेवायचे, परत तोडायचे, अल्कोहोल मध्ये टाकायचे। या आतल्या चंचुपात्रात अल्कोहोल आहे, अल्कोहोल मध्ये पान आहे आणि बाहेरच्या चंचुपात्रात पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये दुसरं चंचुपात्र ठेवले, मग उष्णता द्यायची। असं का केलं? कारण डायरेक्ट अल्कोहोलला उष्णता दिली तर अल्कोहोल पेटेल, त्यामुळे ते पेटले नाही म्हणून पाण्यातून त्याला काय करायची, उष्णता द्यायची, बाष्प, त्यामुळे त्याचं पेट घेत नाही आणि त्या अल्कोहोल मध्ये हरितद्रव्य विरघळतं आणि ज्या ठिकाणी स्टार्च तयार झाले तो भाग आयोडीन टाकल्यामुळे निळा होतो आणि जो भाग सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे स्टार्च निर्माण करू शकला नाही, म्हणजेच प्रकाश संश्लेषण करू शकला नाही, त्या भागात तो भाग निळा होत नाही। यावरून वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी
सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते हे शिकलो.